निसर्गोपचार निसर्गाशी साहचर्य राखणाऱ्या जीवनशैलीला प्रोत्साहन देत असल्याचं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज पुणे निसर्गोपचार आश्रमाच्या 81व्या स्थापना दिन कार्यक्रमात बोलताना सांगितलं. निसर्गोपचार हा भारताच्या प्राचीन परंपरेचा अविभाज्य भाग असून आधुनिक युगातही तो अतिशय समर्पक असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले. नैसर्गिक उपचार पद्धती औषधांवरचं अवलंबित्व कमी करायला आणि निसर्गाशी साहचर्य राखत जगायला प्रोत्साहन देते. हा आश्रम या मार्गावरून वाटचाल करत नैसर्गिक पद्धतीनं उपचार करून लोकांना आजारातून बरं होण्यासाठी सहाय्य करतो. पुणे निसर्गोपचार आश्रमाची प्रशंसा करून निसर्गोपचाराला प्रोत्साहन आणि 8 दशकांपेक्षा जास्त काळ समग्र आरोग्यविषयक जागृतीचं काम ही संस्था करत असल्याचं त्यांनी सांगितलं. योग, आयुर्वेद आणि निसर्गोपचार यांना जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली असून त्यांचं मूल्य कधीही घटणार नाही असंही ते म्हणाले. पारंपरिक भारतीय औषधोपचार प्रणाली पुढे आणून जागतिक स्तरावर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्नही त्यांनी अधोरेखित केले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. निसर्गोपचार केवळ शारीरिक आरोग्य बळकट करतात असं नाही, तर आत्म्याचीही जोपासना करतात असं त्यांनी सांगितलं. गांधी जी का मानना था कि प्रकृति, वो एक जगह लिखते हैं बहुत सुंदर ढंग से कि प्रकृति पूरी बनी है 5 चीजों से। उन्हीं 5 चीजों के आधार पर जल चिकित्सा, मिट्टी चिकित्सा, यानी मिट्टी, पानी, धूप, हवा के माध्यम से कैसे इलाज हो, इसे योग और प्राणायाम, आहार चिकित्सा, मालिश, एक्यूप्रेशर द्वारा डायबिटीज, मोटापा, गठिया, हृदय रोग, त्वचा रोग, अस्थमा, श्वसन रोग, पाचन संबंधी समस्याओं और अनेक गंभीर रोगों का इलाज होता है। वह देश दुनिया के लिए प्रेरक है. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जीवनशैलीचा भाग म्हणून निसर्गोपचार स्वीकारण्याचं आवाहन यावेळी केलं. हा आश्रम म्हणजे केवळ निसर्गोपचार केंद्र नव्हे, तर लोकांना आरोग्यसंपन्न आणि शिस्तबद्ध जीवन कसं जगावं हे शिकवणारं ठिकाण असल्याचं त्या म्हणाल्या. बल्कि जीवन जीने की एक सशक्त दिशा है. राष्ट्रपिता महात्मा गांधी जी की प्रेरणा से स्थापित यह आश्रम प्राकृतिक चिकित्सा के माध्यम से स्वास्थ्य, स्वावलंबन और सादगीपूर्ण जीवन का संदेश देता है. वर्षों से यह आश्रम न केवल रोगों के उपचार का केंद्र रहा है, बल्कि स्वस्थ जीवन शैली और प्रकृति के साथ संतुलन बनाए रखने की प्रेरणा भी देता आया है. नैसर्गिक उपचार, योग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार यावर या कार्यक्रमात भर देण्यात आला. भारतानं